पहिली विभूती आहे बुद्धी. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यम दमशमः. मग ही बुद्धी कशी पाहिजे आपल्याला? तर बुद्धी भगवंताचीच विभूती आहे असं सांगतात भगवंत, की मानवाच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असतं आणि त्या ध्येयासाठी म्हणून आपण वाटचाल करत असतो. आणि ही वाटचाल कशामुळे होते? तर बुद्धीमुळे होते. पण इथे मात्र त्याचा सात्विक अर्थ घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे, की कुठलाही वाईट गोष्टीमध्ये भगवंत नसतो. वाईट गोष्टीला भगवंत अनुकूल नाही आहे. चांगल्या गोष्टींना, उत्तम गोष्टींना तो अनुकूल आहे. म्हणजे आता एखादा माणूस असेल आणि त्याचं ध्येय काय? तर दारू पिणं. म्हणून मग त्याच्यामध्ये तर विभूती आहे का? तर त्याच्यामध्ये विभूती अजिबात नाही आहे. तर तो कोणत्याही वाईट गोष्टीला भगवंत अनुकूल नाहीत. ही पहिल्यांदा आपण मनाची धारणा करायची, की जेव्हा भगवंत म्हणतात की अमुक एक गोष्ट मी आहे, म्हणजे काय? की त्या वस्तूतील जो उत्तम भाव आहे, उत्तमातला उत्तम भाव, तो म्हणजे भगवंताची विभूती आहे. मग आता बुद्धी, प्रत्येकाचा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना ज्यामुळे निश्चय होतो, दृढ निश्चय होतो, त्या मार्गावरून वाटचाल करायला आपल्याला सामर्थ्य ज्याच्यामुळे लाभते, त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि मग सात्विक ध्येयाकडे माणूस जातो, त्याला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये हे सुख आहे, हे दुःख आहे, हे उत्तम आहे, हे अधम आहे, अशी जी विचार करण्याची, जी निर्णय करण्याची जी क्षमता आहे ती त्या बुद्धीमध्ये असते. निवड करण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते. आणि बुद्धी ही कशी आहे म्हणे? तर सत्वगुणाची वाढती अवस्था म्हणजे बुद्धी आहे. दुर्बुद्धीचा इथे काही प्रश्नच नाही आहे. ही सगळी सद्बुद्धी, सद्बुद्धीबद्दलच आपण बघतोय की आत्मा आणि जीव यांच्यामधील जागेमध्ये ती राहते म्हणे बुद्धी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे. आणि अंतःकरण हे आपलं जे अंतःकरण आहे ते 4 गोष्टींनी बनलेलं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या 4 गोष्टी त्याच्यात येतात. म्हणजे बुद्धीचा समावेश कशात होतो? अंतःकरणामध्ये होतो. आणि मग त्याच्या क्रिया व्यापारामुळे ते नाव त्याला दिलं गेलं आहे. देह अहंतेचे शहाणपण तिथे तिये नावगा बुद्धी जाणं, असं म्हटलं आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहता जीवाशी तन्मय होणारी ही बुद्धी, जी शरीराशी तादात्म्य पावते, ती दुर्बुद्धी आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि जी परब्रह्माशी तादात्म्य पावते तिला सद्बुद्धी असं म्हटलेलं आहे. जी विकारांकडे जाते ती दुर्बुद्धी. अविवेकी जीव तिच्या सल्ल्याने वागून संसार, स्वर्ग, नरक यातच भ्रमण करत राहतो आणि त्यांना आत्मसुख दृष्टीसही पडत नाही. परंतु जी सद्बुद्धी असते, जी परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणारी जी बुद्धी असते, तिला मात्र आत्मसुख मिळतं आणि तिचा प्रवास हा सात्विकच प्रवास असतो आणि ती परमेश्वरापर्यंत ती बुद्धी आपल्याला घेऊन जाते, मानवाला. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा, की जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये, अशी एक ओवी आहे. की अंधार असेल एखाद्या खोलीमध्ये आणि तिथे जर एखादं मेणबत्ती लावली, छोटासा दिवा लावला, तर तो दिवा छोटा आहे म्हणून त्याचा प्रकाश छोटा आहे का? नाही. तो दिवा जरी छोटा असला तरी सुद्धा सगळी ती खोली जी अंधाराची झालेली असते ती प्रकाशमय होऊन जाते. तशी सद्बुद्धी एवढीशी जरी असली तरी ती सद्बुद्धी आहे. त्यामुळे तिला थेकुटी कधी म्हणू नये. ती धाकुटी जरी वाटली तरी तिला थेकुटी कधी म्हणू नये. तर ती भगवंताकडे नेणारीच आपल्याला असते. त्यामुळे एवढीशी जरी असली तरी सुद्धा सद्बुद्धीच असावी असं त्यांनी सांगितलं आहे. वास्तविक बुद्धी म्हणजे स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा आहे. स्वस्वरूप म्हणजे काय? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे ज्या बुद्धीला पटलेलं असतं ती सद्बुद्धी. आणि अशी ही सद्बुद्धी असते. बुद्धियोग त्याला म्हणतात. मग त्यांनी सांगितलं आजकालचा बुद्धिवाद नाही बरं का म्हणे. बुद्धिवादामध्ये काय तर्क करायचे, कुतर्क करायचे, हे असं नाही, ते तसं नाही, असं मांडणारे बरेच तर्कट असतात. तर तो बुद्धिवाद वेगळा आणि बुद्धियोग वेगळा. योग म्हणजे काय? त्याच्याशी जोडलं जाणं, भगवंताशी जोडलं जाणं.
मग जो बुद्धीच्या योगाने, जो बुद्धीच्या सहाय्याने भगवंताशी जोडला जातो त्याला बुद्धियोग असं म्हणायचं, त्याला ज्ञानयोग असंही म्हणतात. आता पुढचं ज्ञान शब्द आलेला आहे. बुद्धिर्ज्ञानम सम्मोह, ज्ञान. मग मी ज्ञान आहे, ज्ञान ही माझीच विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलंय. मग कर्तव्य काय, अकर्तव्य काय, सार काय, असार काय, न्याय काय, अन्याय काय, विवेक कोणता, अविवेक कोणता, सत काय, असत काय, म्हणजे हा जो निरक्षीर विवेक आहे ना, तो ज्याच्यामुळे घडतो त्याला ज्ञान असं म्हणतात, त्याला ज्ञान असं म्हणतात. एक सुंदर असं सुभाषित सांगितलंय त्यांनी इथे. काकः कृष्ण पिकः कृष्ण त्वभेद पिक काकयोः वसंते समुपायाते काकः काकः पिकः पिकः. किती सुंदर सुभाषित हे, की कावळाही काळा असतो आणि कोकिळही काळी असते. दोघेही रंगाने काळे असतात, पण दोघांमध्ये फरक काय आहे? तो फरक केव्हा कळतो? तर कवी म्हणतो की थांबा जरा वसंत ऋतू येऊ द्या, वसंत ऋतू आला की कळेल कावळा कोणता आणि कोकिळ कोणती. तर मग वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळेचा पंचम स्वर ऐकू येतो आणि मग कळतं की अरे हे जरी काळी असली, कावळ्यासारखी दिसत असली तरी ही कोकिळा आहे. म्हणजे वर्णाने दोघेही काळे असले तरीसुद्धा कावळ्यापेक्षा कोकिळा वेगळी असते हे त्या वेळेला कळते. म्हणजे निरक्षीर विवेके तू हंसो हंसहा बको बकहा. हंससुद्धा शुभ्र आहे आणि बगळासुद्धा पांढरा शुभ्र आहे, म्हणून ते दोघं सारखे आहेत का? तर ते दोघे सारखे नाही आहे. त्यांच्याकडे जर आपण, त्यांच्याजवळ जर आपण दूध ठेवलं तर हंस जो असतो तो बरोबर दूधच ग्रहण करतो आणि पाणी खाली राहतं, आणि जो बगळा असतो त्याला तसं काही करता येत नाही. म्हणजे निरक्षीर विवेक बुद्धी कोणाकडे आहे तर ती राजहंसाकडे आहे, बगळ्याकडे ती नाही आहे. केवळ बाह्य गोष्टीचे साधर्म्य असले म्हणजे दोघं एकच आहेत असं म्हणता येत नाही. हे कशासाठी सांगितलं? ज्ञान. म्हणजे आपल्याला ज्या इतर सगळ्या गोष्टी, भौगोलिक ज्ञान आहे आम्हाला खूप, आम्हाला या देशाचं ज्ञान आहे, आम्हाला या भाषेचं ज्ञान आहे, आम्ही अनेक ग्रंथ वाचलेले, आम्हाला खूप माहिती आहे, आमचं खूप शिक्षण झालं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना संसारातल्या, त्या सगळ्या काय म्हणतात ते, त्याला ज्ञान म्हणत नाहीत. त्या जरी सारख्या वाटल्या तरीसुद्धा जसं कावळा आणि कोकिळ तसं आहे म्हणे. जे आत्मज्ञान आहे, जे आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, जे ब्रह्माबद्दलचं ज्ञान आहे तेच खरं ज्ञान आहे, आणि या बाकी सगळी जी गोष्टी आहेत हे सगळी माहिती आहे असं त्यांनी सांगितलंय. सत असत हे दाखवणारे ते आहे. ज्ञान हे माहितीहून वेगळे असते, आणि म्हणून भगवंत म्हणतात की ती आत्मविद्या, ते एकात्मज्ञान, ते शुद्ध ज्ञान म्हणजे मी आहे, भगवंताची विभूती आहे. म्हणजे बुद्धी म्हणजे मी आहे सांगितलं ती सद्बुद्धी, ज्ञान म्हणजे मी आहे सांगितलं ते निरक्षीर विवेक करणारं जे ज्ञान ते मी आहे. म्हणजे व्यावहारिक अर्थाने ज्ञान म्हणजे माहिती, ओळख, जाणीव, पण नुसत्या भौतिक, मानसिक, सामाजिक ज्ञानाने माणसाचे समाधान होत नाही. आत्मिक ज्ञानाखेरीज पूर्णता नाही. म्हणजे मोठमोठे सायंटिस्ट पण असतात ना, ते जेव्हा पुढे जातात, खूप मोठमोठे शोध लावतात, तरीसुद्धा त्यांना एखाद्या वेळेस कधीतरी शांतता वाटते, तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे ही काही मी मिळवलेली नाही आहे, हा कोणीतरी एक तत्व आहे, कोणीतरी चैतन्य तत्व आहे, आणि त्याच्यामुळे मला हे मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी तो अनुभव येतो. म्हणजे आत्मिक ज्ञानाखेरीज पूर्णता नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोराच्या अंगभर, पिसाऱ्यावर मोराच्या काय असतं, डोळे असतात, पण त्या डोळ्यांना दिसत असतं का? त्या डोळ्यांना दिसत अजिबात नाही. म्हणजे ते डोळे जसे दृष्टीहीन असतात तसं त्याचा काहीच उपयोग नसतो. तसं सर्व प्रकारच्या भौतिक ज्ञानासंबंधी आहे. जोपर्यंत आत्मज्ञान झाले नाही तोपर्यंत जीवाची जन्ममरणाची यातायात चुकतच नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम चालूच असतं. आत्महित घडवणारे आत्मज्ञान सद्गुरु कृपेनेच होते, आणि याच्यासाठी सद्गुरूंची फार आवश्यकता आहे. सद्गुरूंच्या कृपेनेच हे ज्ञान होतं, आणि त्याच्यासाठी साधन चतुष्टय लागतं. विवेक, वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी लागतात. नित्यानित्य विवेक, क्षराक्षर विचार,
नंतर क्षेत्रज्ञ विचार हे सगळं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी शास्त्रग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे. असं हे आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान हा काही बोलण्याचा विषय नाही आहे. आपण कितीही चरपट पंजरी केली तरीसुद्धा आत्मज्ञान कोणाला समजणार नाही. मलाही ते समजलेलं नाही आहे. म्हणजे तो बोलण्याचा विषयच नाही आहे, तर तो अनुभवाचा विषय आहे, साक्षात्काराचा विषय आहे. आणि हा सगळा साक्षात्कार आपल्या संतांना झालेला होता. म्हणून संतांचं ज्ञान हे आत्मज्ञान होतं, ते आत्मज्ञानी होते. असं हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे अद्वैत बोध असे समीकरण आहे. आणि हे बहुतेक सर्व मराठी संतांनी मान्य केलेलं आहे. असं सुंदर हे ज्ञानासंबंधी सांगितलं. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह. आता असम्मोह म्हणजे सुद्धा माझीच विभूती आहे असं भगवंत सांगतात. मग आता हा असम्मोह म्हणजे काय आहे, तर माणसं आयुष्यामध्ये वारंवार संमोहित होत असतात. मोह होतो ना आपल्याला, सगळ्या गोष्टींचा मोह होतो आपल्याला. अर्जुनालाही तो झाला होता. म्हणजे मूढ म्हटलेलं आहे त्याला. अर्जुनही धर्मसम्मूढ झाला होता. भुरळ पडणं ज्याला म्हणतात. आपल्याला वारंवार असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला भुरळ पडते त्या प्रसंगाची आणि त्या गोष्टी आपल्याला घ्याव्या वाटतात. मग त्या आपल्या आवाक्यात असो नसो. व्यावहारिक उदाहरण यांनी दिलं आहे की दूरदर्शनवर म्हणा एखादी जाहिरात लागते आणि त्या जाहिरातीचा असा मारा करतात, इतक्या वेळा ती जाहिरात दाखवतात की आपल्याला असं वाटतं अरे ही वस्तू किती छान आहे, ही वस्तू आपल्या घरामध्ये यायलाच पाहिजे, आपण ती घ्यायलाच पाहिजे. असं ती जाहिरात बघून बघून आपल्याला सारखं वाटायला लागतं. मग मनुष्य विचार करतो की अरे ही वस्तू तर मला परवडत नाही, मग आता ही खूप महाग आहे, पण मोह तर झाला आहे, आता काय करायचं, ही वस्तू तर घेतली पाहिजे. मग त्याच्यासाठी 3 मार्ग. मग एकतर घाम गाळून पैसे कमवा, ती वस्तू मिळवा, नाहीतर मग विकत घेता येत नसेल तर मग काय करायचं, महागडी असेल ती वस्तू, माझी ऐपत नाही आहे, मग कर्ज काढा त्याच्यासाठी आणि ती वस्तू घ्या. मग तेही जर शक्य नसेल तर मग कुमार्गाने चोरी करा, लांड्यालबाड्या करा आणि ती वस्तू घ्या. म्हणजे असे अनेक मार्ग त्याच्यासाठी केले जातात, त्याचा अवलंब केला जातो. म्हणजे याला काय म्हटलेलं आहे, असम्मोह. आणि असम्मोह म्हणजे भगवंत असं त्यांनी सांगितलं आहे आपल्याला. हा सम्मोह, हा मोह झाल्यामुळे माणूस काय काय करतो ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा सम्मोह कसा असतो, तर हा खोटा असतो, ज्याच्यामुळे कळते ते ईशतत्व आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात मी असम्मोह आहे. ईशतत्व आपल्याला ज्याच्यामुळे कळतं तो असम्मोह. आणि या सांसारिक गोष्टींच्या मागे लागतो तो मात्र सम्मोह म्हणजे मोह. असा हा असम्मोह. आता त्याच्यानंतर सांगितलंय क्षमा. भगवंत पुढे जाऊन म्हणतात की मी क्षमा आहे. क्षमा पृथ्वीचा गुण आहे. क्षमा हा क्षमाशील आहे पृथ्वी. मग क्षमा त्यांनी सांगितलं आपणही क्षमा करतो म्हणे. कुठेतरी मारामारीचा प्रसंग आला असेल आणि आपल्यात जर ताकद नसेल त्याच्याशी लढायची तर आपण काय म्हणतो, वा मी तुला क्षमा केली, चल निघून जातो, सोडून दिलं मी तुला, पण ताकदच नाही आहे तुझ्यामध्ये म्हणून तू क्षमा करतोय. तर असा क्षमेचा अर्थ नाही आहे. तर क्षमा म्हणजे काय की ज्याच्याकडे बल आहे तरीसुद्धा तो क्षमा करतोय. शिक्षा करण्याची पात्रता आहे, शिक्षा करण्याचं बल आहे, प्रभुता आहे, सामर्थ्य आहे, पण असं असून सुद्धा तो म्हणतो की जा मी तुला क्षमा केली. असे म्हणण्याचं जो औदार्य दाखवतो त्याला खरी क्षमा असं म्हणायचं. मग या ठिकाणी आपल्याला उदाहरण आठवतं शिशुपालाचं, की शिशुपालाला क्षमा केलेली आहे भगवंतानी. त्याचे 100 अपराध पोटात घातलेले आहे. त्याच्यानंतर शिशुपालाचा जन्म कसा झालेला आपल्याला माहिती असेल ती गोष्ट, की त्याला काहीतरी जन्मतःच म्हणे 4 हात होते, 4 का 6 हात होते आणि 3 डोळे होते. असं काहीतरी विचित्र बालक जन्माला आलं. त्या आईला इतकं वाईट वाटायचं की हे बालक असं काय आलेलं आहे माझ्याकडे. आणि मग काहीतरी आकाशवाणी होते का नारद मुनी येतात काय माहिती, आणि मग ते म्हणतात की अरे ह्याला जो भेटायला येईल म्हणजे ह्याला पाहून, एखाद्याला पाहून ह्याचे ते हात गळून पडतील, तो डोळाही गळून पडेल, त्याच्या हातून याचा वध होणार आहे असं भविष्यवाणी होते. आणि मग ती पाहिल्यानंतर हे श्रीकृष्णाची आत्याच असते, ती आत्ते भाऊ येतो शिशुपाल श्रीकृष्णाचा. आणि मग भगवान श्रीकृष्ण एकदा भेटायला जातात त्याला, शिशुपालाला म्हणजे त्या बाळाला. आणि भगवान श्रीकृष्णांना पाहून
त्याचे ते जास्तीचे काय 2-4 हात असतात ते गळून पडतात, तो डोळा गळून पडतो आणि ते बालक सामान्य बालकासारखं होतं. आणि मग तेव्हाच ते हिला आकाशवाणीची एकदम आठवण येते ह्या आत्याला आणि मग ती पाय धरते भगवंताचे. भगवंताला म्हणते की तू ह्याचा वध करणारे अशी भविष्यवाणी मी ऐकलेली आहे म्हणे. तर भगवंत म्हणतात की आता काय जे असेल प्रारब्ध ते असेल, तसं होणार असेल, मी त्याला काही बदलू शकत नाही म्हणे. तर मग ते भगवंत म्हणतात एक मात्र मी करू शकतो म्हणे, याचे 100 अपराध मी पोटात घालेल आणि मग त्याच्यानंतर मी याला शिक्षा करेल. मग त्याच्यानंतर तो बराच वयाचा होतो ना, 100 अपराध पोटात घालण्यात. तर म्हणजे या क्षमेसाठी हे सांगितलेलं आहे की 100 अपराधांच्या पुढे जाशील तरच मी त्याला मारीन. आणि खरोखरच भगवंतानी शिशुपालाला मारलेलं आहे. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं खरं तर, त्याच्या वाईट वागणूक पाहून ते त्याला मारू शकत होते, परंतु त्यांनी ते केलेलं नाही आहे. तर त्याला क्षमा केलेली आहे. म्हणजे दुसऱ्याचे अपराध पोटात घालणे म्हणजे क्षमा करणे होय. क्षमाशील वृत्ती हे दौर्बल्याचं लक्षण नाही आहे, तर ते आत्यंतिक मनोधैर्य ज्याच्याकडे आहे, म्हणजे जो अपकार करणारा आहे त्याच्यावरही उपकार करणारा, त्याला क्षमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो उपकार करतो त्याच्यावर तर आपण त्याला क्षमा करूच, त्याच्याशी चांगलं वागूच, पण जो अपकार करतोय माझ्यावर, माझ्याशी वाईट, ज्ञानेश्वर माऊली पण तसेच होते. ज्ञानेश्वर माऊलींचा केवढा छळ झालेला आहे, केवढा त्रास त्यांना झालेला आहे, पण त्यांच्या मनामध्ये कधीही कोणाबद्दलही यत्किंचितही द्वेष आलेला नाही आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये एकही शब्द असा नाही आहे की कोणाच्या विरुद्ध ते बोललेले आहेत किंवा कोणाला वाईट बोललेले आहे, असा एकही शब्द आलेला नाही आहे. म्हणजे अपकारावरही उपकार करणारे म्हणजे हे क्षमावृत्तीचं लक्षण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्रिविध ताप, मानापमान, सुख दुःख, निंदास्तुती, अपेक्षित अनपेक्षित या सर्व प्रकारच्या सर्व द्वंद्वांना जो शांतपणे तोंड देतो तो खरा क्षमाशील पुरुष आहे. आपले एकनाथ महाराज होते ना, एकनाथ महाराजांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराज अतिशय क्षमाशील वृत्तीचे होते. त्यांना शांतीचा सागर म्हटले, शांतीब्रह्म ही पदवी दिलेली आहे त्यांना. शांतीचा सागर म्हटलेला आहे आणि त्यांच्या पत्नीला शांती सरिता म्हटलेलं आहे. इतके सुंदर की त्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्या की क्षमा त्यांनी केलेली आहे. क्षमावृत्ती हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि शमदमातून शांतीचा क्षमावृत्तीचा उद्भव होतो. अंतर्बाह्य निग्रह साधला तरच खरीखुरी सहनशीलता अंगी वाढते आणि म्हणूनच क्षमेला सहनसिद्धी असं सुद्धा एक समर्पक नाव ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलेलं आहे. अतिशय सुंदर अशा ह्या सगळ्या विभूती आहेत. बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम. आता हे सत्य काय आहे? सत्य ही माझी विभूती आहे. या सत्याचा पण इतका सुंदर अर्थ की आपण व्यवहारामध्ये जे सत्य म्हणतो, खरं बोलणं असं आपण ज्याला म्हणतो, पण भगवंतानी इथे जे सत्य सांगितलेलं आहे ते कसं आहे? ऋताधिष्ठित सत्य, ऋत असं म्हटलेलं आहे. तर ऋत आणि अनृत हे दोन्ही शब्द सत्यासाठी वापरलेले आहेत. आणि हे सत्य कसं असतं तर ह्याच्यासाठी त्यांनी एक की ज्या सत्यामुळे अनेक लोकांचं कल्याण होईल त्याला सत्य म्हटलेलं आहे. मग ते व्यवहारामध्ये खोटं जरी वाटलं, असत्य जरी भासलं तरी सुद्धा ते सत्यच असतं, कारण त्याच्यामुळे अनेकांचं कल्याण झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी महाभारतातला एक दृष्टांत आहे, तो सगळ्यांना बहुतेक माहिती आहे, तरी मी सांगते की द्रोणाचार्य होते आणि द्रोणाचार्य महाभारतामध्ये युद्धामध्ये लढत होते, इतके पराक्रमी होते की त्यांनी धनुष्यबाण ठेवायचं काही, धनुष्यबाण जोपर्यंत ते ठेवणार नाही तोपर्यंत ते अनेकांना मारणार, युद्ध काही थांबणार नाही, असं चित्र त्या ठिकाणी महाभारती युद्धामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये एकदम आलं की आता ह्या द्रोणाचार्यांना थांबवायचं कसं, तर काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी भीमाला जवळ बोलावलं आणि भीमाला सांगितलं की तू काय कर, तो एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे त्याला मार. म्हणजे अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा असतो आणि त्यांचं अतिशय प्रेम असतं त्या मुलावर, की जोपर्यंत अश्वत्थामा पडत नाही, तो मरत नाही, तोपर्यंत द्रोणाचार्य काही त्यांचं धनुष्यबाण खाली ठेवणार नाही, आणि जोपर्यंत ते ठेवणार नाही तोपर्यंत या युद्धाला काही अंत होणारच नाही. तर मग शेवट होणार नाही युद्धाचा. मग काय करायचं?
तर काहीतरी असं केलं पाहिजे की ज्या कारणाने द्रोणाचार्य आपलं धनुष्यबाण खाली ठेवतील आणि युद्ध करणार नाहीत. तर त्यांचा वधही झालाच पाहिजे म्हणजे या कारणासाठी. तर मग भीमाला सांगितलं जातं की तू अश्वत्थामाला हत्तीला मार आणि तू सांग की अश्वत्थामा मेला. मग हे जरी खोटं असलं, आपल्याला खोटं वाटलं, तरी सुद्धा त्याच्यातून अनेकांचं कल्याण होणार आहे म्हणून हे भगवंतांनी केलेलं आहे. आणि मग भीमाने तसं केलं आणि तो तिथे जाऊन मोठमोठे नगारे वगैरे वाजवले आणि सांगितलं त्यांनी अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. पण क्षणभर द्रोणाचार्य डळमळीत झाले असतील, पण नंतर त्यांच्या एकदम लक्षात आलं की हा भीम बोलतोय, आपण धर्मराजाला विचारू. कारण धर्मराजा हा सत्य बोलणारा होता आणि त्या सत्य बोलण्यामुळे त्याचा रथ म्हणे जमिनीपासून 3 अंगुळं वरती चालायचा. असं सत्य तो बोलायचा, तो कधीही खोटं बोलायचा नाही. कोण? धर्मराजा, मोठा युधिष्ठिर. आणि मग त्या युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने समजावून सांगितलं की हे बोलणं किती योग्य आहे. हे जरी तुला असत्य वाटलं असलं तरी हे असत्य नाही आहे, कारण ह्याच्यामुळे अनेकांचं कल्याण होणार आहे, अनेकांची जीव वाचणार आहेत, पुढे निरपराध लोकांचे जीव वाचणार आहेत. तर तू या ठिकाणी हे कर. आणि अर्जुनाला हे पटलं नाही म्हणे, पण मग धर्मराजाला हे पटलं की ठीक आहे, भगवान सांगतायत ना, मग आपण हे केलं पाहिजे. म्हणून मग नरोवा कुंजरोवा म्हणजे काय केलं मग धर्मराजानी की त्या समोर गेले, त्या द्रोणाचार्य जिथे लढत होते तिथे आपला रथ नेला आणि द्रोणाचार्यांनी त्याला विचारलं की कारण खरं आहे का हे अश्वत्थामा मेला हा म्हणतोय, ते खरं आहे का? मग ते म्हणाले की नरोवा कुंजरोवा म्हणजे नर मेला का हत्ती मेला. मग हत्ती हा शब्द एकदम हळूच बोलले आणि अश्वत्थामा मेला हे मोठ्याने बोलले, पण नरोवा कुंजरोवा कुंजर हा शब्द हळूच बोलले. की पण सुरुवातीला यांनी धर्मराजा बोलला म्हटल्याबरोबरच त्यांचा एवढा विश्वास होता की धर्मराजा हा कधीही खोटं बोलू शकत नाही आणि त्यामुळे द्रोणाचार्यांनी आपलं धनुष्यबाण टाकून दिलं. म्हणजे त्यांनाही काय होतं, त्यांनाही मोहच होता आपल्या मुलाबद्दल. ते पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, ते सांगते मी. पण हे म्हणजे कशासाठी की अश्वत्थामा हतहा. द्रोणाचार्यांना भीष्माकरी भगवंतांनी हे सांगितलं तेव्हा भीष्मा हे नाही म्हणजे भगवंतांनी हे काय सांगितलं होतं म्हणे, हे ऋताधिष्ठित सत्य सांगितलेलं होतं. असं सत्य सांगितलेलं होतं की ज्या योगे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होते, असा शब्द, असा विचार, अशी कृती म्हणजे सत्य आहे. आणि वैश्विक नियमांना तोलून धरणारीच ही सगळी ऋताधिष्ठित सत्याची कल्पना आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. शाश्वत मूल्य आहे, हे सत्य आहे, अहिंसा आहे, अपरिग्रह, अस्तेय, ब्रह्मचर्य, तप, स्वाध्याय, शौच आणि ईश्वर प्रणिधान हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि या सगळ्यामध्ये ते ईशतत्व असतं. म्हणून त्या सत्यामध्ये मी आहे, अशा सत्यामध्ये मी आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलं की व्यवहार भगवंतांनी इथे दाखवून दिलं की युधिष्ठिराचा रथ हा जमिनीला लागला त्याच्यानंतर की तो आधी तो सत्य बोलायचा तेव्हा त्याचा 4 अंगुळेवर रथ चालायचा. म्हणजे याचा अर्थ असा की सत्य व्यवहारात कसे वापरायचे हे युधिष्ठिराला माहिती नव्हतं, की तो फक्त सत्य धरून चाललेला होता की असत्य बोलायचं नाही. पण असं सत्य बोलून काय उपयोग आहे की ज्याच्यामुळे अनेकांचं अकल्याण होईल, हे भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं, त्याला दाखवून दिलं या उदाहरणावरून. आणि जे विश्वविज्ञान आहे त्याला व्यवहार ज्ञानाची जोड द्यावी लागते आणि ऋताधिष्ठित सत्य आचरावं लागतं, हेच त्यांनी सांगितलं. द्रोणाचार्यांची जी दृष्टी होती म्हणे ती केवळ कशी होती, व्यक्तिगत होती. की त्यांच्या मनामध्ये स्वार्थ होता की जोपर्यंत माझा अश्वत्थामा, माझा मुलगा उभा आहे तोपर्यंत मी धनुष्य टाकणार नाही, असं त्यांचं होतं. मग अश्वत्थामा मारला गेला म्हटल्यावर त्यांनी धनुष्य टाकून दिलं. म्हणजे ते काय सगळ्यांसाठी लढत होते का? सगळ्यांचा विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता. तर ते पूर्णपणे व्यक्तिगत दृष्टी होती त्यांची. त्यांचं युद्धाचं तत्त्वज्ञान त्यांच्या व्यक्तिगत विचारांवर आधारलेलं होतं. पण भगवंताचं तसं नव्हतं. भगवंतांना समष्टीचं कल्याण करायचं होतं. भगवंताचा स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये काहीच नव्हता. आणि भीमाची दृष्टी कशी होती, व्यावहारिक दृष्टी होती म्हणे की भगवंत सांगत आहेत ना, मग ते बरोबरच असलं पाहिजे, मग मार म्हणजे मार,
म्हणून भगवंतांचं ऐकलं, लगेच हत्तीला मारलं. म्हणजे युधिष्ठिराची दृष्टी ही नीतीची होती, धर्माची दृष्टी होती की मी हे काय करावं काय नाही, हे धर्माच्या चौकटीत बसतं आहे की नाही, असा तो विचार करायचा. त्याच्याही वर एक ऋताची सत्तत्वाची दृष्टी जी असते ती भगवंताची दृष्टी होती आणि ती त्यांनी या धर्मराजाला शिकवली या उदाहरणावरून. म्हणजे याला सत्य असं म्हणतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या तत्वापुढे महामानवसुद्धा तुच्छ असतो, कारण ते सत केव्हाही जगले पाहिजे. सत जगले तर समाज जगला, सत जगले तर मानवजात जगली, सत जगले तर मानवाला सात्विक दिशा मिळेल. भगवंताची दृष्टी अशी आहे की नीती जगली पाहिजे, न्याय जगला पाहिजे. आणि म्हणून अशी महाभारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी भगवंतांनी अनेक वेळा खोटं बोललेले आहेत, पण ते त्यांचं खोटं नाही आहे, तर ते त्यांचं सत्य आहे. म्हणजे सत्यालाही परमेश्वरच म्हटलेलं आहे. सत्यम ज्ञान अनंतम नित्यम आहे की नाही. सत्यम शिवम सुंदरम म्हणतो आपण. म्हणजे सत्य ही परमेश्वराचीच विभूती आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अशा 4 विभूती आपण या ठिकाणी पाहिल्या. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा आणि सत्यम 5. आता पुढच्या वेळेस आपण दम, शम, सुखम, दुःखम हे सगळं बघू. 5-59 झालेच ना. अतिशय सुंदर असा हा विभूती योग आहे आणि ह्या विभूती पाहता पाहता आपलंही मन रमून जातं. सृष्टीमधला परमेश्वर कसा पाहायचा ते आपल्याला आता याच्या पुढे सांगतील. ते प्राण्यांमधला परमेश्वर कसा पाहायचा, सृष्टीमधला परमेश्वर कसा पाहायचा, निसर्गामधला परमेश्वर कसा पाहायचा, दुर्जनामध्येही कसं परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडतं तेही सांगतील ते आपल्याला. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे. पुढच्या रविवारी याच्या पुढचा भाग आपण बघू. त्यामुळे एवढं बोलून मी आता माझ्या वाणीला विराम देते आणि या ठिकाणी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.